उच्च न्यायालय मुंबई, मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर क्लर्क या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पदाचे नाव क्लर्क. आस्थापना उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ. एकूण जागा 1332. त्यापैकी उच्च न्यायालय मुंबई 830 जागा, नागपूर खंडपीठ 166 जागा आणि औरंगाबाद खंडपीठ 336 जागा. नियमाप्रमाणे क्लर्क या पदाकरता वेतन मॅट्रिक्स S10 29,200 ते 92,300 अधिक नियमाप्रमाणे भत्ते. त्यानंतर पात्रता, वयाची पात्रता. तर ओपन कॅटेगरी जी आहे, जनरल कॅटेगरी, त्याकरता कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष. महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्ष. विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कमीत कमी 18 वर्ष आणि उच्चतम मर्यादा लागू नाही. एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता. तर उमेदवाराने डिग्री म्हणजेच युनिव्हर्सिटीमध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यातही कायद्याचे जर पदवी असेल तर त्याला संधी देण्यात येईल. त्यासोबतच टायपिंग एक्झामिनेशन जी आहे, टायपिंगची जी इंग्लिश टायपिंगची जी परीक्षा आहे ती 40 शब्द प्रति मिनिट or above of government commercial certificate examination conducted by Maharashtra State Bureau of Examination or Industrial Training Institute or government certificate in computer typing basic course GCC TBC. तर GCC TBC चं जे सर्टिफिकेट आहे, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट और गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स महाराष्ट्र सरकारचं, तर ते असणं आवश्यक आहे. तिसरं जे कॅन्डिडेट आहे ते इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट फॉर स्पीड ऑफ 40 वर्ड्स पर मिनिट म्हणजे 40 शब्दाचा वेग हा असला पाहिजे मिनिटाला, किंवा गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन और इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI मस्ट पजेस किंवा मग ITIचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. Certificate regarding qualification of computer knowledge specified in Government of Maharashtra Resolution Information Technology GAD Department number महातंस 2012 प्रक्र 277/39 तारीख दिनांक 4/2/2013 and supplementary circular number महातंस 2012 प्रक्र 277/39 दिनांक 8/1/2018 यानुसार पात्रता असणं गरजेचं आहे. किंवा मग सर्टिफिकेट अबव प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर इन विंडोज अँड लायनक्स इन ॲडिशन टू MS ऑफिस, MS वर्ड, WordStar 7 अँड ओपन ऑफिस ORG ऑब्टेन फ्रॉम एनी ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूट्स. तर खाली ज्या संस्था दिलेल्या आहेत त्याच्यातून वर्ड प्रोसेसर इन विंडोज किंवा लायनक्समध्ये ऑपरेशन, कॉम्प्युटर ऑपरेशन करण्याचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. The संस्था आहेत युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश अंडर द महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऍक्ट 1994. सेकंड गोवा और महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. थर्ड NIC. फोर्थ ॲप्टेक. फिफ्थ NIIT. सिक्स CDAC. सेवन्थ डाटा प्रो. एट्थ SSI. नाइन्थ बोस्टन. 10th सेडिट CEDIT अँड 11th MSCIT. त्यासोबतच काही पात्रता ह्या त्या व्यक्तीकडे असणं
आवश्यक आहे ते म्हणजे उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी डोमिसाईल असावा, चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी, करार करण्यास तो सक्षम असावा, नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे, न्यायालय किंवा एमपीएससी किंवा यूपीएससी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे, फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा, त्याला किंवा तिला हयात असलेली पत्नी किंवा पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी, महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2005 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. त्यानंतर एक्झाम जी आहे, परीक्षा आहे, त्याच्या संदर्भात गाईडलाईन्स. तर स्क्रीनिंग टेस्ट 90 मार्काची असेल आणि पासिंग जे आहे ते 45 मार्काचं असेल. 1 तासाची ही परीक्षा असेल 90 गुणाकरता आणि त्यामध्ये लेखी परीक्षा असेल ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस MCQ प्रकार असेल. तर मराठी 10 मार्क, इंग्लिश 20 मार्क, जनरल नॉलेज 10 मार्क, जनरल इंटेलिजन्स 20 मार्क, अरिथमॅटिक 20 मार्क आणि कॉम्प्युटर 10 मार्क अशी एकूण 90 गुणांची ती परीक्षा असेल. त्यासोबत टायपिंग टेस्ट असेल. मिनिमम पासिंग मार्क्स 10, टोटल 20 मार्क्सची परीक्षा आणि 10 मार्क्स पासिंग असेल. 10 मिनिटाची परीक्षा असेल. टायपिंग पॅसेज कंटेनिंग 400 वर्ड्स, 400 शब्द त्या पॅसेजमध्ये असतील. इफ द कॅन्डिडेट फेल्स इन टायपिंग टेस्ट ही ऑर शी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. जर टायपिंग परीक्षेमध्ये जर कॅन्डिडेट नापास झाला, उमेदवार नापास झाला, तर त्याला ती पोस्ट मिळणार नाही. व्हायवा होस तोंडी परीक्षा 40 गुणांची. आता याच्याकरता स्क्रीनिंग टेस्ट करता सिलेबस कोणता आहे, तर मराठी, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युसेज ऑफ वर्ड्स 10 प्रश्न 10 मार्काचे. इंग्लिश, स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युसेज ऑफ वर्ड्स 20 प्रश्न 20 गुणाचे. जनरल नॉलेज क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स वर्क ऑफ एमिनंट पर्सन्स इन व्हेरियस फील्ड्स अँड ऑन हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया एस्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र 10 प्रश्न 10 गुणाचे. जनरल इंटेलिजन्स क्वेश्चन्स टू टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 20 गुणांचे. अरिथमॅटिक, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज पर्सेंटेज अँड डेसिमल फ्रॅक्शन्स एक्सेट्रा 20 प्रश्न 20 गुणांचे. आणि कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन 10 प्रश्न 10 गुणाचे. त्यासोबतच द इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कॉम्प्युटर ओनली. तर कॉम्प्युटरवर इंग्लिश टायपिंग टेस्ट घेण्यात येईल. टाइम टेबल जो आहे तर तो तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची जी वेबसाईट आहे https bombayhighcourt.nic.in यावर दिसेल. द कॅन्डिडेट्स कॅन डाउनलोड देअर हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड फॉर स्क्रीनिंग टायपिंग टेस्ट अँड व्हायवा होस फ्रॉम देअर इंडिव्हिज्युअल प्रोफाईल. द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू व्हिजिट द वेबसाईट फ्रॉम टाइम टू टाइम. तर वेळोवेळी टाइम टेबल करता वगैरे वेबसाईट चेक करावी लागेल. त्यानंतर या परीक्षेकरता जे शुल्क आहे, तर अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना परीक्षा शुल्क ₹1000 भरणे आवश्यक आहे आणि ते SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे. SBI कलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. याकरता तुम्हाला जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. अर्ज सादर करताना https bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोर पालन करूनच अर्ज सादर करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउझरच्या माध्यमातून संगणकावर भरावा आणि याची जी अंतिम दिनांक आहे, तर पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज जे करायचे आहे ते https bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर 15/12/2025 ते दिनांक 5/1/2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 15/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता उघडेल आणि दिनांक 5/1/2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता बंद होईल. तर अशा प्रकारे 5 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज करायचे आहेत. तर ज्यांना क्लर्क या पदाकरता अर्ज करावयाचे आहेत तर त्यांनी
प्रत्यक्ष जे बॉम्बे हायकोर्टची जी वेबसाईट आहे https bombayhighcourt.nic.in यावर जाऊन सर्व माहिती घ्यावी व अर्ज 5 जानेवारी 2026 पूर्वी दाखल करावे. धन्यवाद.